विधानसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, SR पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये 13 नोव्हेंबर 2024 रोजी मौजे मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगाव, वरळेगाव तांडा, शिवाजीनगर तांडा परिसरात कारवाई करून अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर कारवाई करून सदर कारवाई एकूण 11,450 लिटर रसायन, 575 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 7,14,995 रुपयांचा प्रोहिबिशन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला। या विभागाकडून अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या 8 ढाब्यांवर कारवाई करून ब्रीथ अॅनालायझरचा वापर करून वैद्यकीय चाचणीनंतर सदर 8 मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा, होडगी रोड, जय भवानी ढाबा, मंगळवेढा रोड, सावजी कोल्ड्रिंक्स, कन्ना चौक तसेच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा, तारापूर, माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा यावर कारवाई करून ढाबा मालक आणि मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी 25,000 आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 एवढ्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून 2,92,500 रुपये इतका दंड जमा करण्यात आला आहे। अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढेही चालू राहणार आहे। परवाना नसणाऱ्या ठिकाणी मद्यप्राशन केल्याने संबंधित जागा मालक आणि मद्यपी या दोघांवरही कारवाई होऊ शकते, याची नोंद घ्यावी। सदर कारवाई निरीक्षक RM चौरे, NG पाटील, AV गाडगे, DM बामणे, पंकज कुंभार, भोवड तसेच दुय्यम निरीक्षक SD कांबळे, RM कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव शीत, अंजली सुर्वे, सचिन गुंठे, भंडारी, आनंद जोशी, जवान अण्णा करचे, नंदकुमार बिळापुरे, प्रशांत इंगोले, तानाजी जाधव, रेवण सिद्ध कांबळे, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे व संजय धवले यांनी पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।